नमस्कार मंडळी. काल रात्री साधारण 10:30-11 नंतर जे सोशल मीडियावरती असं एक मोठं पूरच आलेला आहे, म्हणजे असा मोठा बातम्यांचा. कशाचा पूर आहे तर काय भारत अमेरिका ट्रेड डील झाली, ट्रेड डील साइन झाली असंही काही-काही जण म्हणतायत. आता काय माहितीये का, जेव्हा मी हे सगळं वाचलं म्हटलं काय? रातोरात ट्रेड डील साइन झाली सुद्धा? असं कसं काय? तर म्हणलं आपणही जरा एक विद्यार्थ्यासारखं नीट सोर्स डॉक्युमेंट कुठून या सगळ्या बातम्या आल्या त्या सोर्स डॉक्युमेंट पर्यंत जाऊ आणि आपण याचं विश्लेषण करू की नक्की घडलंय काय. ओके, सो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तुम्ही मागच्या वेळेला सांगितलं होतं मला की आम्हाला जिओ पॉलिटिक्स बद्दल खूप शिकायला आवडेल, म्हणून माझा एक प्रयत्न आहे. मी पण विद्यार्थिनीच आहे जिओ पॉलिटिक्सची. सो एक प्रयत्न आहे, मी जे काय शिकलेली आहे त्याच्यावरनं तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करते. 4 महत्वाचे मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे जे काही ट्रेड डील, टॅरिफ्स यांच्याबद्दल जी काही चर्चा चालू आहे त्याच्यातले बारकावे आज आपण जाणून घेणार आहोत. दुसरी गोष्ट की भारताला या टॅरिफ रिडक्शनमुळे खरंच काही फायदा होणार आहे का, याच्याबद्दल डिस्कशन करू. तिसरी गोष्ट, कोणत्या सेक्टर्सला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, भारत आणि रशियन ऑइल किंवा रशियाकडनं जे आपण तेल इम्पोर्ट करतो, कच्चं तेल जे इम्पोर्ट करतो, त्याच्याबद्दल नक्की काय सीन आहे, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पुढे जायच्या आधी एक महत्वाची सूचना. मला एक नवीन वेबिनार अनाउन्स करायला खूप आनंद होतोय. वेबिनारचं नाव आहे ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी विथ डिसिप्लिन अँड स्ट्रक्चर. 2-3 महत्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा, या वेबिनारसाठी कोणी एनरोल करावं? अशा व्यक्तींनी ज्यांच्याकडे ऑप्शनचं बेसिक नॉलेज आहे. उदाहरणार्थ, कॉल ऑप्शन म्हणजे काय, पुट म्हणजे काय, आयटीएम म्हणजे काय, ओटीएम म्हणजे काय, स्ट्राईक प्राइस म्हणजे काय, या सगळ्या कॉन्सेप्ट्स माहिती असणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना ऑप्शन सेलिंग डिसिप्लिन्ड पद्धतीने करायचं आहे त्यांच्यासाठीच हा वेबिनार आहे. तिसरी गोष्ट, हा वेबिनार पूर्ण इंग्रजीमध्ये असणार आहे, पण सोप्या इंग्रजीमध्ये असणार आहे. सो ह्या गोष्टी सर्व लक्षात असाव्यात. तुम्हाला वेबिनारचे सर्व डिटेल्स स्क्रीनवर दिसत असतील आणि तुम्हाला या वेबिनारसाठी एनरोल करायचं असेल तर बजेट हा कुपन कोड वापरायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ॲडिशनल ₹500 डिस्काउंट मिळेल. सो ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे. तर लिंक पिन कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स सगळीकडे दिलेलीच आहे. सो पटकन एनरोल करून टाका. भारत आणि अमेरिका यांच्या ट्रेड डील बद्दल जी काय चर्चा होती आता, त्याच्यात ट्रेड डील पेक्षा आपण बातम्यांमध्ये नक्की काय येते असं म्हणूयात. बातम्यांमध्ये काय येते तर 2 महत्वाच्या गोष्टी येतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असं म्हणतात की इंडिया आणि युएसए हॅव रीच्ड अ ट्रेड डील, म्हणजे आपण ट्रेड डीलच्या पर्यंत पोहोचलो आहोत. ओके, आणि तिथे असं म्हणतायत की 50% जो आता आपला करंट टॅरिफ आहे तिथनं आपण 18% वर येणार आहे. ओके, टॅरिफ आपल्याला जेवढं कमी तेवढं चांगलं. आता या 50%ची पण फोड आहे बरं का. कशी आहे तर 25% रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय, आपण अमेरिकेला टॅरिफ लावतोय म्हणून अमेरिका पण आपल्याला टॅरिफ लावते, म्हणून 25% रेसिप्रोकल टॅरिफ. आणि उरलेले 25% जे आहेत ते पेनल्टी फॉर इम्पोर्टिंग रशियन ऑइल आहे. आपण रशियाकडनं कच्चं तेल विकत घेतोय म्हणून आपल्याला बसतीये पेनल्टी. तर या 50%वरनं आता 18% येणार आहोत, अशी सगळीकडे आता बातमी चालू आहे. आणि मी म्हणलं असं, याचं तर जोरदार स्वागत केलेलं आहे निफ्टीने. ओके, जवळजवळ 1200 पॉईंटनी आज गॅपअप झालेलं आहे निफ्टी. आपण काय देतो अमेरिकेला रिटर्नमध्ये, तर आपण अमेरिकेला सांगतोय की आम्ही तुमचे टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स कमी करू. कितीपर्यंत? 0 आणतोय आपण त्यांचे टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स. ओके, आता याचा जसं मी म्हटलं निफ्टीने स्वागत केलं तसं आपल्या करन्सीला काही फायदा झाला तर जबरदस्त फायदा झाला. तुम्ही जर बघितलं इथे तर कालची आपली युएसडी आयएनआरची क्लोजिंग 91.2 होती. ती डायरेक्ट आता जेव्हा मी व्हिडिओ शूट करते ती साधारण 90.2 ला आहे. म्हणजे एका दिवसात 1% युएसडी आयएनआरचा रेट चेंज झालेला आहे आपल्या फेवरमध्ये. थोडक्यात इंडियन रुपी स्ट्रॉंग झालेला आहे या युएस ट्रेड डीलच्या बातमीमुळे आणि त्याचा सगळ्यांना आनंद आहे, याच्यात काही दुमतच नाही. बट आपल्याला फायदा होतोय तर कोणाच्या तुलनेमध्ये फायदा होतोय, तर त्याचा थोडंसं आता आपण विश्लेषण करून घेऊयात. जर मी भारताची तुलना इतर ब्रिक्स नेशन्सशी जर केली तर ब्राझील म्हणा त्यांना 50% टॅरिफ आहे, किंवा जर तुम्ही साऊथ आफ्रिका म्हणा त्यांना जवळजवळ 30% टॅरिफ आहे, चीन म्हणा त्यांना जवळजवळ 30 ते 35% टॅरिफ आहे, पण भारताला मात्र फक्त 18% टॅरिफ आहे. ओके, रशियाबद्दल तर ते म्हणतात की आम्ही त्यांच्याबरोबर काही ट्रेड असा फारसा काही करणार नाही म्हणून त्यांचं इथं घेतलेलं नाही आपण. ओके, आता जर मी इतर इमर्जिंग मार्केट्सची तुलना केली तर थायलंड बघा, फिलिपिन्स बघा, मलेशिया बघा, सगळ्यांना 19% आहे वर्सेस भारतला 18% आहे. तिसरी गोष्ट जर तुम्ही बघितली तर इंडोनेशिया 19%, व्हिएतनाम बघा 20%, बांगलादेश 20%, चायना मगाशी मी सांगितलं पण तरी 34%. सो या तुलनेमध्ये आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. थोडक्यात काय, ग्लोबली ओके, एका ग्लोबल स्टेजला आपल्या प्रोडक्ट्सला कमी टॅरिफ लागल्यामुळे भारताच्या प्रोडक्ट्सची विक्री जास्ती होऊ शकणार आहे. पण कोणत्या सेक्टर्सला सगळ्यात जास्ती फायदा बसू शकतो,
कोणत्या स्टॉक्सला आज एकदम नवीन ऊर्जा मिळालेली आहे, हे सगळं बघून घेणार आहोत लगेच पुढच्या भागात. आता मी आलेली आहे ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या वेबसाईटवरती आणि इथे तुम्हाला दिसते इंडिया एक्सपोर्ट्स टू USA. आपण अमेरिकेला काय-काय एक्सपोर्ट करतोय, किती डॉलर्सचा एक्सपोर्ट केलंय, थोडासा जुना डेटा आहे, 2024चा डेटा या वेबसाईटवरती. इथे तुम्हाला दिसेल तर $79.44 बिलियन एवढ्याचा आपण एक्सपोर्ट केलेला आहे. बाय द वे, आपण अमेरिकेला जास्ती एक्सपोर्ट करतो, अमेरिकेकडनं आपण तुलनेने कमी इम्पोर्ट करतो. ओके, सो आपण याला म्हणायचं नेट ट्रेड सरप्लस मध्ये आहोत आपण. ओके, कुठल्या सेक्टर्सला सगळ्यात जास्ती फायदा होऊ शकतो बघा? इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स, कारण सगळ्यात जास्ती या सेक्टरमधनं आता एक्सपोर्ट होतोय अमेरिकेला. $12.33 बिलियन एवढा होतोय. पर्ल्स, प्रेशस स्टोन, मेटल्स, कॉइन्स इथे जवळजवळ आपण $9.15 बिलियन एक्सपोर्ट करतोय. सो इथेही फायदा होईल जेव्हा टॅरिफ्स कमी होणार. फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स तिसऱ्या नंबरवरती आहे. मशिनरी, न्यूक्लिअर रिएक्टर्स, बॉयलर्स आणि शेवटचं आहे मिनरल फ्युएल्स, ऑइल्स, डिस्टिलेशन प्रोडक्ट्स. या टॉप 5 व्हॅल्यूनुसार. तर या ठिकाणी जर टॅरिफ्स कमी झाले तर मग फायदा होईल का? तर 100% फायदा व्हायलाच पाहिजे, त्याच्यात काही दुमत नाही. कुठल्या स्टॉक्सला फायदा होऊ शकेल? तर ज्या स्टॉक्सचं अमेरिकेमध्ये एक्सपोजर जास्त आहे, म्हणजे एखादा स्टॉक आहे ज्याचं लेटेस्ट से 30%, 20% किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती 40-50% असेल, जर फक्त अमेरिकेत नाही असेल तर काय मस्त ब्रेकआउट दिलाय. सो हे काय झालं होतं बघा, गेल्या काही महिने जी काही एक टांगती तलवार होती, त्याच्यामुळे हे जे सगळे स्टॉक्स अमेरिका डिपेंडंट स्टॉक्स आहेत ते असे बिचारे डाऊनवर्ड ट्रेंडमध्ये होते. अशी एक क्लिअर कट डाऊनवर्ड मुवमेंट होती आणि आज आलेली एक मस्त ब्रेकआउट हिरव्या रंगाची कॅन्डल. ओके, आता तुम्हाला जरा टेक्निकल अनालिसिसचा गृहपाठ देते. मी तुम्हाला 4 स्टॉक्सची नावं सांगणार आहे. 4 पैकी 3 स्टॉक्समध्ये अशी ब्रेकआउट कॅन्डल आलेली आहे. कुठल्या स्टॉकमध्ये अशी ब्रेकआउट कॅन्डल डाऊनवर्ड स्लोपिंग ट्रेंडिंग ब्रेकआउट कुठे झालेलं नाही, त्या स्टॉकचं नाव तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचंय. 4 स्टॉक्स कोणते आहेत? गरवारे हायटेक फिल्म्स, ज्याला आज 20%चा अपर सर्किट लागलेलं आहे. गोल्डियम इंटरनॅशनल, ज्याला सुद्धा आज 20%चा अपर सर्किट लागलं होतं. वारी इंटरनॅशनल आज 14% वरती होता. विल्सन कॉर्पोरेशन जवळजवळ 8% वरती होता. सो ओव्हरऑल आज मूड माहोल एकदम कमाल आहे. निफ्टी पण वरती आहे. आपला रुपया पण स्ट्रॉंग झालेला आहे. स्टॉक्सही काही काही वरती आहेत. पण आता $1,000,000 क्वेश्चन जो आपण म्हणतो, की हे सगळं आलं कुठून? याचं सोर्स डॉक्युमेंट काय? ते आपण बघून घेणार आहोत पुढच्या भागात. या सगळ्याचं सोर्स डॉक्युमेंट आहे ट्रम्प तात्यांनी टाकलेलं त्यांचं एक ट्विट म्हणूयात किंवा त्यांनी केलेलं भाष्य. कशावरती? तर त्या ट्रूथ सोशलवरती त्यांनी जे काय कमेंट टाकलेली आहे, हे सगळ्यात बेस्ट आहे. त्यांनी काय कमेंट टाकलेली आहे ट्रूथ सोशलवर, तिकडनं सगळी पहिली एक चर्चा सुरू झालेली आहे. ओके, तात्यांनी कधी टाकलं? 10:28 रात्री. ओके, काय काय त्याच्यात लिहिलं तर भरपूर काय काय, पण त्याच्यातलं की महत्वाचा मुद्दा काय तुम्हाला सांगते. ते म्हणतात की इट वॉज अन ऑनर टू स्पीक विथ प्राईम मिनिस्टर मोदी ऑफ इंडिया दिस मॉर्निंग. ही इज वन ऑफ माय ग्रेटेस्ट फ्रेंड्स, पॉवरफुल लीडर. हे सगळं त्यांनी काय ठीक आहे ते सांगितलं त्यांनी. पुढे महत्वाचा मुद्दा काय बघा. वी स्पोक अबाउट मेनी थिंग्स इन्क्लुडिंग ट्रेड अँड एंडिंग द वॉर विथ रशिया अँड युक्रेन. ही अग्रीड, इथनं सगळ्यात महत्वाचं आहे, ही अग्रीड टू स्टॉप बाईंग रशियन ऑइल. तात्या म्हणतात की मोदींनी अग्री केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. कशासाठी? रशियन ऑइल विकत घेणं थांबवण्यासाठी. अँड टू बाय मच मोर फ्रॉम युनायटेड स्टेट्स अँड पोटेन्शियली व्हेनेझुएला. दिस विल हेल्प एंड द वॉर इन युक्रेन विच इज टेकिंग प्लेस राईट नाव विथ थाउजंड्स ऑफ पीपल डाईंग ईच अँड एव्हरी वीक. ओके ओके ओके. सो डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की मोदीजींनी त्यांना अग्री करून टाकलेलं की आम्ही काही रशियाकडनं ऑइल विकत घेणार नाही. आता मोदीजींचं ट्विट किती वाजता आलंय बघा, रात्री 11:02 त्यांचं ट्विट आलं आणि त्याच्यात मोदीजी काय म्हणतात. वंडरफुल टू स्पीक विथ माय डिअर फ्रेंड प्रेसिडेंट ट्रम्प टुडे. महत्वाचं वाक्य, डिलायटेड दॅट मेड इन इंडिया प्रोडक्ट्स विल नाव हॅव अ रिड्यूस टॅरिफ ऑफ 18%. मग अशी आपण बोललो 50%वरून 18%. बिग थँक्स टू प्रेसिडेंट ट्रम्प ऑन बिहाफ ऑफ 1.4 बिलियन पीपल ऑफ इंडिया फॉर दिस वंडरफुल अनाउन्समेंट. वा वा, धन्यवाद वगैरे. टू लार्ज इकॉनॉमीज अमुक अमुक. प्रेसिडेंट ट्रम्प लीडरशिप इज व्हायटल फॉर ग्लोबल अमुक अमुक. आय लुक फॉरवर्ड टू वर्किंग क्लोजली विथ हिम टू टेक आर पार्टनरशिप टू अनप्रेसिडेंटेड हाईट्स. संपलं बरं का. कुठे इथे कुठं ते म्हणतायत की मी रशियन ऑइल असं कमिट करतोय, प्रॉमिस करतोय की आम्ही रशियन ऑइल विकत घेणं थांबवत, असं तर काही ह्यांनी म्हणलेलं नाही. बरं, जेव्हा मी या वेबसाईटवर आले, newsonair.gov.in, गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, .gov.in आहे. आता इथे जर तुम्ही खालती गेला तर इथे हेडिंग काय, पीएम नरेंद्र मोदी अनाउन्सेस मेड इन इंडिया प्रोडक्ट्स विल नाव हॅव रिड्युस्ड US टॅरिफ ऑफ 18%. अच्छा, इथे तुम्ही वाटलं तर स्क्रीन पॉज करा आणि हे वाक्य एक शब्दशः हे अख्खं पोस्ट वाचा. इथं रशियाचा उल्लेखच नाही. आपण त्यांच्याकडनं ऑइल विकत घेणं थांबवणार आहोत असं आपण डिक्लेअर केलं, असं कुठेही दिलेलं नाही. ओके, आणि जरा वेस्टर्न मीडियाचा हेडलाईन्स बघा. US टू कट टॅरिफ ऑन इंडिया टू 18%, अग्रीड. इंडिया अग्रीज टू एंड रशियन ऑइल परचेसेस. कुठे? मला तरी नाही दिसलं.
त्यांच्याकडे काय वेगळी बातमी असेल तर मला माहित नाही. मला तरी आपल्याला तरी दिसत नाही कुठे. ओके. हिंदुस्तान टाइम्सचं हे आर्टिकल आहे, जिकडे हेडिंग काय बघा, इंडिया USA ट्रेड डील लाईव्ह अपडेट्स, ज्याच्यात ते म्हणतात मूडीज ही खूप मोठी संस्था आहे. मूडीज सेज इंडिया अनलाइकली टू सीज ऑल क्रूड ऑइल पर्चेसेस फ्रॉम रशिया. म्हणजे आता हा सगळा खेळ जो आहे तो आपण म्हणजे मेन कुठं फिसकटलं होतं? कारणं भरपूर होती. पण त्याच्यातलं वन ऑफ द मेन कारण होतं, की आपण रशिया आपली जी काही घट्ट मैत्री आहे त्याच्यामुळे आपण रशियाकडनं जे क्रूड ऑइल घेत होतो, अजूनही घेत आहोत. त्याच्यावरनं सगळी ती नेगोशिएशन्सला काही ना काहीतरी करून एक प्रॉब्लेम येत होता. आत्ता तर तात्या तर म्हणतायत, की आपण अग्री केलेलं आहे. मी तुम्हाला मोदीजींचं ट्वीट दाखवलं, मी तुम्हाला news.on-air.gov.in ची वेबसाईट दाखवली. इथे कुठेही असं काही दिलेलं नाही. काही तज्ञ मोठ्या-मोठ्या संस्था पण म्हणतात, असं फार अवघड वाटतंय आम्हाला, की भारत रशियाकडनं ऑइल विकत घेणं थांबवूनच टाकेल. बापरे! या सगळ्यावरनं तर अजून गमती-जमती पेंडिंग आहेत असं वाटतं. सो तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी परत एकदा सांगते, की मी जिओपॉलिटिकल ह्या न्यूज सगळ्या डायजेस्ट करण्याचा मी एक विद्यार्थिनी आहे. मला जे काय-काय कळतंय ते मी तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवायचा प्रयत्न करते. हे जर तुम्हाला माझा प्रयत्न आवडत असेल तर प्लीज लाईक बटन हाणायला विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करूया. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.